महापालिकेच्या कोणत्याही मालमत्ता विकल्या जाणार नसून बीओटी तत्वावर त्यांचा विकास करून उत्पन्न वाढविण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंडाल यांनी स्पष्ट केले। सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा किंवा मालमत्ता विकल्या जाणार नसून बीओटी तत्वावर त्यांचा नियोजनबद्ध विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंडाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। महापालिकेच्या 7 ते 9 जागांचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा मानस असून शहरातील काही मोकळ्या व महत्त्वाच्या जागांवर झालेला अतिक्रमण सदृश ताबा दूर करून त्या पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येतील, असे कोंडाल यांनी सांगितले। सर्वसाधारण सभेमध्ये आज 18/8/2026 रोजी 4:30 वाजता या ठिकाणी सभा या ठिकाणी सुरू झाली। सभेपुढील विषय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या स्वहिस्सा निधी उभारणीसाठी शहरातील मोक्याच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यासाठी विषय आले होते। तसेच लक्ष्मी मार्केट उपलब्ध असलेल्या खुल्या जागेची पे अँड पार्किंग जागा मनपाच्या ताब्यात घेणे व मक्तेदार शाबादे यांना काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट समाविष्ट करणे असे विषय आले होते। तसेच परिवहन उपक्रमाकडील PME बसबाबत आजपर्यंत जे काय करण्यात आलेले कामाची माहिती आहे ही सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आलेली होती। सोलापूर महानगरपालिकेत अंतर्गत कार्यरत दवाखाने, प्रसूतीगृह, नागरी आरोग्य केंद्र करिता GMM पोर्टलवरील औषधे खरेदी करण्याचा विषय असेल। तसेच महानगरपालिका हद्दीतील महिला मुली कौशल्य विकास प्रशिक्षण महिला बाल कल्याण समिती मार्फत जे आपण या ठिकाणी घेतो त्यांचा या ठिकाणी विषय आला होता। तसेच सोलापूर महानगरपालिकेत 249 जे काही रोजंदारी बदली कामगार यांना कायम करण्याचा जो काही विषय होता त्याला देखील या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तो देखील विषय सभागृहात या ठिकाणी आला होता। महाराष्ट्र शासन निर्णय जो काय LED चा विषय आहे सोलापुरातील शहरातील ते देखील विषय या ठिकाणी आला होता। तसेच बाळ्यामधील UPSC केंद्र आहे त्या देखील विषयाला या ठिकाणी तो एक विषय आला होता आणि अभिनंदनाचा एक विषय आला होता। असे सर्व विषयाला या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताने मान्यता देण्यात आलेली आहे। नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायती यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 7 जागांचा नियोजनबद्ध विकास करून महानगरपालिकेचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने या ठिकाणी त्यातील 2 विषयाला मान्यता देण्यात आलेली आहे। यापैकी 2 जागा प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे। यामध्ये उत्तर सदर बाजार 7107 येथील 7 रस्ता बस डेपोची जागा असेल। तसेच नवी पेठेतील बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटरची जागा असेल। या मालमत्तांची विक्री करण्यात येणार नसून मालकी ही व हक्क महानगरपालिकेकडेच कायम राहणार आहे। सार्वजनिक मालमत्तेचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तसेच आज सोलापूरकरांना त्या बाबतीत एक पारदर्शकता माहिती असावी म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याचं प्रेझेंटेशन करून आपल्या सोलापूरकरांना त्याची जास्तीत जास्त माहिती असली पाहिजे, जेणेकरून प्रकल्प जो आहे तो आपला यशस्वी पार पडण्यात यावा व त्याला आपण आता जी मान्यता दिली आहे भविष्यात त्याला जर काय कोण बिडर आला तर त्याला परत राज्य शासनाची मंजुरी घेऊन आपण परत सभागृहामध्ये तो विषय आणून मग त्याला मंजुरी देणार आहे आणि मग तो प्रकल्प पुढे जाणार आहे असं सांगायचं आहे। या जागांचा वापर मंजूर विकास आराखड्यानुसारच केला जाणार आहे। विकास करताना शहराच्या भविष्यातील गरजा, नागरिकांचे हित आणि मंजूर आरक्षणांना कोणताही धक्का दिला जाणार नाही, असेही महापौर विनायक कोंडाल यांनी स्पष्ट केले।